ओके, आता मॅट्रिसेस या चॅप्टर मधला राहिलेला पार्ट जो आहे तो आता आपण सुरुवात करूया. आतापर्यंत मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली, मॅट्रिक्सचे टाइप्स बघितले, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचे आणखी आपण टाइप बघितले, जसं डायगोनल होता, स्क्वेअर, आयडेंटिटी, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, हे सगळे प्रकार बघून झाले. त्यानंतर आपण महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात केली की अल्जेब्रा ऑफ दी मॅट्रिसेस किंवा अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. या अल्जेब्रामध्ये इक्वॅलिटीची एक टर्म असते, इक्वॅलिटीचे कन्सेप्ट असते. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत हे आपल्याला दाखवायचं जेव्हा असेल तर त्याचा अर्थ काय होतो की आपल्याला असं शो करायचं आहे की दोघं मॅट्रिक्समध्ये प्रत्येक पोझिशनला असणारा एलिमेंट हा सेम असला पाहिजे. जसं की इथं बघा पहिल्या पोझिशनला एक येतं, इथं पण एक, इथं असणारा दोन तर इथं पण दोन, म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट थोडक्यात सारखे असणं गरजेचं आहे, तर ते मॅट्रिक्स इक्वल असतात. अदरवाईज ते अनइक्वल मॅट्रिक्स असतात. नंतर आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची हे बघितलं. यासाठी कंडिशन असते की दोघं मॅट्रिक्सचे मित्रांनो ऑर्डर मात्र सेम असणं गरजेचं आहे. ऑर्डर जर का सेम असेल तर तुम्ही करस्पॉन्डिंग एलिमेंटला ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. नंतर आपण बघितलं स्केलर मल्टिप्लिकेशन. सो जो नॉन झिरो स्केलर असतो त्या नॉन झिरो स्केलरने जेव्हा मल्टिप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस प्रत्येक एलिमेंटला त्याचं मल्टिप्लिकेशन होत असते, हे लक्षात घ्या. प्रत्येक एलिमेंटला तो मल्टिप्लाय करतो. मग आपण काय केलं की या गोष्टींचा वापर करून काही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले, ते आपण क्वेश्चन्स पण इथं बघितले. आता या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण नवीन कन्सेप्ट बघूया अल्जेब्रामध्येच. ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, इक्वॅलिटी झाली, स्केलर मल्टिप्लिकेशन झालं. आता मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, त्यालाच आपण काय म्हणतो प्रोडक्ट. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स किंवा आपण त्याला म्हणूया प्रोडक्ट. सो इक्वॅलिटी, ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन. आता याच्यात चौथा पार्ट घेऊया की मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, दोन मॅट्रिक्स आपल्याला दिले जातील, त्या दोघं मॅट्रिक्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करून जो नवीन मॅट्रिक्स बनतो तो आपल्याला इथं बनवायचा आहे. मल्टिप्लिकेशन, याला आपण प्रोडक्ट पण म्हणतो. आता मित्रांनो इथं बघा, इथं जी महत्त्वाची कंडिशन आहे, मल्टिप्लिकेशन केव्हा पॉसिबल आहे ते आधी समजून घ्या. एक कंडिशन असते, ती कंडिशन जर का सॅटिस्फाईड झालं तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. म्हणजे कोणतेही आपण दोन मॅट्रिक्स उचलले आणि प्रोडक्ट करून टाकला असं होत नाही. मल्टिप्लिकेशन करण्यासाठी एक कंडिशन सॅटिस्फाईड करावी लागते. ती काय असते बरं ती कंडिशन, त्याआधी आपण इथं बघूया. ती कंडिशन समजून झाल्यानंतर मग मल्टिप्लिकेशन कसं करतात ते एका एक्झाम्पलच्या मदतीने मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करेन आणि नंतर MSBTचे या टॉपिकवरती आलेले प्रश्न आपण सोडून घेणार आहोत, हे लक्षात घ्या. बघा, ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना काय कंडिशन होती, ऑर्डर मस्ट बी सेम. दोघं जे मॅट्रिक्स आहेत किंवा तीन मॅट्रिक्स असतील त्या सगळ्या मॅट्रिक्सची ऑर्डर जर का सेम असेल तर आपण ॲडिशन सबट्रॅक्शन इझिली करू शकतो, बरोबर का नाही. इक्वॅलिटीची कंडिशन काय होती, ऑर्डर तर सेम पाहिजे, त्यासोबत करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा सेम पाहिजे, तर तो मॅट्रिक्स किंवा ते मॅट्रिक्स इक्वल असतात असं आपण म्हणतो. आता इथं कंडिशन काय आहे की दोन मॅट्रिक्स आपल्याला दिले जातील, लक्षात घ्या. बघा दोन मॅट्रिक्स कसे, सपोज आधी समजून घ्या. ए मॅट्रिक्स आपल्याला दिलाय, त्याची ऑर्डर आहे मित्रांनो m × n. m × n. सो m काय सजेस्ट करतो, नंबर ऑफ रो. n काय सजेस्ट करतो, नंबर ऑफ कॉलम. सो हा ए मॅट्रिक्स असा आहे की ज्यामध्ये m नंबर ऑफ रो आहेत आणि n नंबर ऑफ कॉलम आहेत, बरोबर. मग तो स्क्वेअर असू शकतो किंवा तो रेक्टँगल पण असू शकतो. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या, स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल, पण m रो आहेत आणि n कॉलम आहेत. दुसरा मॅट्रिक्स मित्रांनो मी इथं घेतो बी मॅट्रिक्स. हा बी मॅट्रिक्स. आता या बी मॅट्रिक्समध्ये p × q ही त्याची ऑर्डर आहे, असं आपण समजून घ्या, p × q. सो p नंबर ऑफ रो आहेत आणि q नंबर ऑफ कॉलम आहेत, ठीक आहे. p नंबर ऑफ रो आहेत आणि q नंबर ऑफ कॉलम आहेत. मग आता ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स यांचं जर मला प्रोडक्ट करायचं असेल, मल्टिप्लिकेशन मला करायचं असेल, तर हे मल्टिप्लिकेशन तेव्हाच पॉसिबल असतं जेव्हा पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या नंबर ऑफ रो हे सेम असतील. काय म्हणतोय मी, पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणारे रो हे जर का इक्वल असतील, सेम असतील, तर आणि तरच मित्रांनो मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट पॉसिबल असतो. म्हणजे आता एक्झाम्पल घेऊ आणखी पुढे. सपोज ए मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर आहे 2/3 आणि बी मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर आहे 3/3. मग मला इथं पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का. तर बघा, पहिल्या मॅट्रिक्समध्ये मित्रांनो नंबर ऑफ कॉलम आहे 3 आणि दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो किती आहे 3. पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो हे जर का सारखे असतील तर यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं, त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं.
मग राहिलेले जे इलेमेंट आहेत तर राहिलेले इलेमेंट काय दाखवतात, यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा जो नवीन मॅट्रिक्स बनेल ए बी मॅट्रिक्स, मग या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल तर राहिलेले, म्हणजे याच्यामध्ये किती राहिलेत आता 2 रो आणि यात काय राहिला आता 3 कॉलम. सो हा 2/3 चा प्रोडक्ट बनेल त्यांचा. जो काही नवीन मॅट्रिक्स बनणार आहे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर त्याची ऑर्डर काय असणार 2/3. पुढचं घेऊ बघा. आता ए मॅट्रिक्स आहे सपोज तो 2/2 चा आहे आणि बी मॅट्रिक्स आहे, बी मॅट्रिक्स मित्रांनो तो पण 2/2 चा आहे, 2/2 चा. मग विचारा स्वतःला की हा प्रश्न पॉसिबल आहे का, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का. पहिल्यामध्ये असणारे कॉलम दुसऱ्यात असणारे रो हे इक्वल आहेत, यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग मल्टिप्लिकेशन झालं का त्यानंतर जो नवीन मॅट्रिक्स बनेल त्याची ऑर्डर बरं काय असेल राहिलेल्या गोष्टी. इथं हा 2 आणि हा बीचा जो राहिलेला 2 आहे ही त्याची ऑर्डर बनेल 2/2. समजते तुम्हाला. आता या केसमध्ये वरच्या एक्झाम्पल मध्ये बघा ए मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/3 आणि बी ची ऑर्डर आहे 3/3. म्हणजे हा रेक्टँग्युलर आहे हा स्क्वेअर आहे, चालतं. हा बघा स्क्वेअर हा स्क्वेअर चालतं. दोघं स्क्वेअर असू शकतात, दोघं रेक्टँगल असू शकतात, एक रेक्टँगल एक स्क्वेअर एक रेक्टँगल काही असू शकतं. फक्त कंडिशन काय की पहिल्यामध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्यात असणारे नंबर ऑफ रो हे इक्वल जर असतील तर आणि तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. पुढचं एक्झाम्पल घेतो. सपोज ए मॅट्रिक्स आहे 2/2 चा आणि बी मॅट्रिक्स आहे मित्रांनो 3/3 चा. मग आता मला बोला यांच्यातलं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. आता यात नंबर ऑफ रो किती आहेत 2 आणि याच्यात नंबर ऑफ कॉलम किती आहेत 3. सो नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे वेगळे असल्यामुळे आता अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल होत नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण करू शकत नाही, हा प्रोडक्ट आपण करू शकत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की ते मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का, आणि जर ते पॉसिबल असेल तर मग ते कसं करायचं हा पुढचा प्रश्न, त्यातच शिकवणारच मी तुम्हाला. पण पहिली गोष्ट अशी आहे की जे मल्टिप्लिकेशन आहे ते कधी पॉसिबल होत आहे, पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणारे नंबर ऑफ रोज जर हे इक्वल असतील तर आणि तरच हे मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं. चला ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. मग ही कंडिशन आधी मी इथं लिहितो आणि मग मल्टिप्लिकेशन जर का पॉसिबल असेल तर ते कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी तुम्हाला इथं सांगतो. ओके, लक्षात घ्या. कंडिशन क्या मल्टीप्लिकेशन ऑफ टू मैट्रिक्स, मल्टीप्लिकेशन ऑफ टू matrices is possible only if number of column in first matrix is equal to number of rows in सेकंड मॅट्रिक्स. ही अतिशय महत्त्वाची कंडिशन आहे राजांनो. ही कंडिशन जर का सॅटिस्फाईड होत असेल तर आणि तरच आपण प्रोडक्ट करू शकतो, हे लक्षात घ्या. बघा काय कंडिशन आहे, परत एकदा सगळ्यांनी व्यवस्थित रीड करा. ऑलरेडी मी तुम्हाला ही एक्सप्लेन केली. बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस इज पॉसिबल ओनली इफ नंबर ऑफ कॉलम in first matrix, number of column in first matrix is equal to number of rows in second matrix. ही कंडिशन पॉसिबल होत असेल तर आपण प्रोडक्ट करू शकतो. चला मग त्याला सिम्बॉलिक पद्धतीने लिहून घेऊया आपण. पुढे बघा, म्हणजे सपोज मित्रांनो हा जो काही मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स, हा ए मॅट्रिक्स याची ऑर्डर आहे m × n आणि बी मॅट्रिक्स जो आहे बी मॅट्रिक्स याची ऑर्डर काय आहे n × p. तर आणि तरच यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल. कारण बघा इथं काय बघायला मिळतंय की पहिला जो मॅट्रिक्स आहे पहिला, तर या फर्स्ट मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ कॉलम किती आहेत n आणि दुसऱ्यात नंबर ऑफ रो किती आहेत n. सो नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स, पहिल्या मॅट्रिक्समध्ये असणारे कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणारे रो हे सेम असतील तर यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जो काही मॅट्रिक्स बनेल त्याची ऑर्डर बरं काय असेल तर राहिलेल्या गोष्टी, ए मध्ये काय राहिला आहे m आणि बी मध्ये काय राहिला आहे p, ही त्याची बनेल मित्रांनो ऑर्डर.
क्लिअर झालं ही गोष्ट. आता म्हणजे मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल होतं हे तुम्हाला आता क्लिअर झालं. आता राहिला प्रश्न की हा मल्टिप्लिकेशन म्हणजे हे मल्टिप्लिकेशन करायचं कसं. त्यासाठी मी तुम्हाला इकडे एकदा एक्सप्लेन करतो. सगळ्यांनी काळजीपूर्वक माझ्याकडे लक्ष द्या. बघा ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 आणि 4 अतिशय सोपा. बी मॅट्रिक्स आहे -1 2 0 1 हा बी मॅट्रिक्स आहे. व्हॉट अबाउट दी ऑर्डर. ऑर्डर काय बघायची. याची ऑर्डर आहे 2/2 आणि याची ऑर्डर आहे 2/2. सुरुवातीला मी दोघं स्क्वेअर मॅट्रिक्स घेतोय आणि 2/2 ऑर्डरचे घेतोय. ठीक आहे, म्हणजे कन्सेप्ट समजावी तुम्हाला त्यासाठी. मग आता मला पहिला प्रश्न विचारा की सर यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. तर याचं उत्तर आहे यस. कारण याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्यामध्ये असणारे नंबर ऑफ रोज हे कसे आहेत मित्रांनो सेम आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे जे की आपण AB ने डिनोट करणार. AB ने आता ABची ऑर्डर काय असणार आता राहिलेल्या गोष्टी म्हणजे 2/2. मग हा आपल्याला बनवायचा आहे. मग बघा याला असं डिनोट केलं जातं. देअरफॉर A × B यांचं मल्टिप्लिकेशन बनेल आता इज इक्वल टू. बोला हे मल्टिप्लिकेशन कसं असणार. सुरुवातीला घ्या A 1 2 3 4 आणि नंतर त्याच्या जवळ शेजारीच काय घ्यायचं आहे B -1 2 0 1. बघा लक्षात घ्या अशा पद्धतीने. आता पुढे इक्वल टू. आता हे मल्टिप्लिकेशन कसं होतं याकडे सगळ्यांनी अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करायचं पहिला जो काही मॅट्रिक्स आहे राजांना फर्स्ट मॅट्रिक्स या फर्स्ट मॅट्रिक्समधनं घ्यायचं पहिल्यांदा फर्स्ट रो. आता ही फर्स्ट रो काय करते. ही फर्स्ट रो दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करते. त्यासोबत ही फर्स्ट रो दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या दुसऱ्या कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करते. म्हणजे असं झालं बघा. फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम नंतर फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. जर सर आणखी एखादा कॉलम असतात तर फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ थर्ड कॉलम. सो रो काय करते पहिल्या मॅट्रिक्सची रो काय करते दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करते. आणि हे मल्टिप्लिकेशन होत असताना सुद्धा करस्पॉन्डिंग एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे कसं सर आता पहिला कॉलम हा जो फर्स्ट रो जी आहे जेव्हा ही फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करेल तर या फर्स्ट रो मध्ये असणारा 1 नंबरचा 1 आणि या फर्स्ट कॉलम मध्ये असणारा 1 नंबरचा -1 या दोघांचंच मल्टिप्लिकेशन इथं होतं. त्यानंतर या फर्स्ट रो मध्ये असणारा 2 नंबरचा 2 आणि या फर्स्ट कॉलम मध्ये असणारा 2 नंबरचा 0 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. सो हा जो 1 आहे तो मल्टिप्लाय करतो -1 सोबत 2 आहे तो मल्टिप्लाय करतो 0 सोबत आणि त्यांची आपण अल्जेब्राइक सम घेतो. तर एक गोष्ट क्लिअर लक्षात घ्या. फर्स्ट कॉलम इज मल्टिप्लाय सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट ही रो जी आहे ही रो काय करते याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक कॉलम सोबत मल्टिप्लाय करते. मग ते काम झालं. म्हणजे आता बघा ही फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय झालं. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन झालं. याचं काम ओव्हर झाल्यानंतर सेकंड रो काय करते परत सेकंड रो मल्टिप्लाय करते फर्स्ट कॉलम सोबत सेकंड रो मल्टिप्लाय करते सेकंड कॉलम सोबत. म्हणजे जेवढ्या रो असतील एक रो काय करते त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करत असते. आता हे तुम्हाला मी इथं याच एक्झाम्पलला आपण पूर्णपणे सॉल्व्ह करूया. आता समजून घ्या लक्षात घ्या. हां आता सगळ्यात आधी फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन विथ फर्स्ट कॉलम ही झाली फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. बघा ते मल्टिप्लिकेशन कसं होतं. हा 1 मल्टिप्लाय करतो -1 सोबत 1 × -1 ओके. नंतर हा 2 जो आहे तो मल्टिप्लाय करतो या 0 सोबत 2 × 0 0 आणि यांची घ्यायची आपल्याला अल्जेब्राइक सम. यांचं काय घ्यायचं आपल्याला अल्जेब्राइक सम. क्लिअर होतं मी काय बोलतोय ते नक्की यात काय अडचण नाही. पुढे आता मित्रांनो ही फर्स्ट रो काय करते लक्षात घ्या. ही फर्स्ट रो आता दुसऱ्या कॉलम सोबत मल्टिप्लाय करणार दुसऱ्या कॉलम सोबत. मग आता कशा पद्धतीने हा 1 पहिला एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करेल 1 मल्टिप्लाय विथ 2 तो झाला 2. हा 2 या 1 सोबत 2 × 1 + 2 अल्जेब्राइक सम घ्यायची आपल्याला काय घ्यायची अल्जेब्राइक सम. ओके. सो अशा पद्धतीने सो फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम ही टर्म भेटली. फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम ही टर्म आपल्याला इथे भेटली. त्याच पद्धतीने आता ही दुसरी रो जी आहे ती मल्टिप्लाय करेल फर्स्ट कॉलमला कशा पद्धतीने 3 × -1 पहिला एलिमेंट दुसरा एलिमेंट 3 × -1 -3 4 × 0 0 झालं. आता ही रो दुसऱ्या कॉलम सोबत 3 × 2 6 4 × 1 4 या अशा पद्धतीने. ओके. आणि चला आता याचा फायनल आन्सर लिहूया आपण. आता हे फायनल आन्सर काय येतं बघा -1 + 0 मीन्स हाला -1 2 आणि 2 हे झाले 4 हे झाले 4 याला वरती घेऊन जाऊ. हे 4 ओके.
-3 + 0 -3 आणि 6 + 4 हा झाला 10. याला मल्टिप्लिकेशन. क्लिअर झालं. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे फायनल जे आन्सर आहे त्याची ऑर्डर किती आली 2/2. 2/2. क्लिअर होतंय तुम्हाला. सो हे समजण्यासाठी मित्रांनो मी एक एक्झाम्पल इथे घेतलं की मल्टिप्लिकेशन मुळात करतात कसं, तर या पद्धतीने मल्टिप्लिकेशन इथं होतं. क्लिअर झालंय. सो हे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकतात. हे एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक आहे. हे एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. 2/2चं मल्टिप्लिकेशन. आता मी हे सिलेक्ट करून इथे लिहून घेतो. ओके. याच्यानंतर आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो. बघा अशी बरीच एक्झाम्पल आपल्याला घ्यायची आहेत कारण ही कन्सेप्ट तुमची व्यवस्थित स्ट्रॉंग झाली पाहिजे. आता इथे मी दुसरं एक्झाम्पल घेतो. नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2. आता ए मॅट्रिक्स जो आहे लक्ष द्या. हा ए मॅट्रिक्स हा अशा पद्धतीने 1 2 3 0 आणि बी मॅट्रिक्स मित्रांनो -1 2 2 0 5 7 -3 हा बी मॅट्रिक्स. आणि आपल्याला यांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं. सगळ्यात पहिल्यांदा यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं का ते चेक करा. पहिला जो आहे त्याची ऑर्डर किती आहे 2/2. दुसऱ्याची ऑर्डर किती आहे 3 रो. हे बघा 3 रो आणि 2 कॉलम. बघा यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का ते चेक करा आधी. आता याच्यामध्ये किती कॉलम प्रेझेंट आहेत 2 आणि याच्यात किती रो प्रेझेंट आहेत 3. मग 2 कॉलम आणि 3 रो म्हणजे हे पॉसिबल आहे का नाही. हे मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. मग हे मल्टिप्लिकेशन पॉसिबल होण्यासाठी बी मॅट्रिक्सला आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल आणि तो चेंज कसा होईल बघा. मी चेंज करून बी मॅट्रिक्स परत लिहितो. लक्षात घ्या. बी मॅट्रिक्स इज इक्वल टू हा बी मॅट्रिक्स. आता बघा आता अशा पद्धतीने हा बी मॅट्रिक्स आहे. बोला आता या बी मॅट्रिक्सची ऑर्डर काय. या बी मॅट्रिक्सची ऑर्डर की या मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहेत 2 रो आणि कॉलम किती 3. 2 रो आणि 3 कॉलम. मग आता यांचं पॉसिबल आहे का चेक करूया. बघा पहिल्यामध्ये आहे नंबर ऑफ कॉलम 2 आणि दुसऱ्यात आहे नंबर ऑफ रोज 2. मग नंबर ऑफ कॉलम अँड नंबर ऑफ रोज आर इक्वल. सो हे प्रोडक्ट पॉसिबल आहे. हे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग चला हे मल्टिप्लिकेशन करूया आपण. मग ए इंटू बी हे मल्टिप्लिकेशन मला करायचं आहे. ए मॅट्रिक्स ॲज इट इज लिहून घ्या 1 2 3 आणि 0. दुसरा मॅट्रिक्स -3 2 0 1 5 7. हे अशा पद्धतीने. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं काळजीपूर्वक लक्ष द्या सगळ्यांनी. आता काय करूयात आपण. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे पहिली रो सिलेक्ट करायची. ही फर्स्ट रो. आता ही फर्स्ट रो कुणासोबत मल्टिप्लिकेशन करते. फर्स्ट रो मल्टिप्लिकेशन करते फर्स्ट कॉलम सोबत. नंतर ही फर्स्ट रो मल्टिप्लिकेशन करते सेकंड कॉलम सोबत. नंतर ही फर्स्ट रो मल्टिप्लिकेशन करते थर्ड कॉलम सोबत. म्हणजे फर्स्ट रो घ्यायची. ही फर्स्ट रो मल्टिप्लाय करेल फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो मल्टिप्लाय करेल सेकंड कॉलम. फर्स्ट रो मल्टिप्लाय करेल थर्ड कॉलम. क्लिअर. मग या फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मग सेकंड रो काय करेल फर्स्ट कॉलम सोबत. सेकंड रो काय करेल सेकंड कॉलम सोबत. सेकंड रो काय करेल थर्ड कॉलम सोबत. मल्टिप्लिकेशन होताना पण करस्पॉन्डिंग एलिमेंट हा 1 पहिला एलिमेंट सोबत दुसरा एलिमेंट दुसऱ्या सोबत. अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतात. मग चला इथं आपण नेक्स्ट पुढे लिहूया याला. मग कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन होणार आहे बघा लक्षात घ्या. हे बघा आता हा 1 जो आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आधी फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा विचार करू. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग 1 मल्टिप्लाय करतो -3 सोबत तर तो बनेल -3. ओके. मग फर्स्ट रो मधला दुसरा एलिमेंट आहे 2 आणि फर्स्ट कॉलम मधला दुसरा एलिमेंट आहे 1. यांचं प्रोडक्ट होणार तो बनेल 2. हे काम झालं. आता परत फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग ते कुठे लिहिणार सेकंडला. 1 × 2 हा झाला 2. पुढे 2 × सेकंड म्हणजे हा काय 5 तो काय झाला 10. अशा पद्धतीने 2 × 5 10. नंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट एलिमेंट आहे 1 फर्स्ट एलिमेंट आहे 0. यांचं मल्टिप्लिकेशन 0. 2 × 7 प्लस 14 याला इथून सिलेक्ट करतो इथे घेऊन जातो +14. ओके. ब्रॅकेट कंप्लीट. क्लिअर झालं. सो पहिल्या रोने काय केलं फर्स्ट कॉलम सोबत फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि अशा पद्धतीने आपण हे अल्जेब्राइक सम त्याची लिहून घेतली. नंतर आता परत काय होणार लक्षात घ्या. आता ही सेकंड रो जी आहे सेकंड रो आधी मल्टिप्लाय करेल फर्स्ट कॉलम सोबत फर्स्ट कॉलम वरतून खाली. वरतून खाली असं नाही वरतून खालीच असेल ती.
मी असं लिहून देतो, फर्स्ट कॉलम सोबत, नंतर ही मल्टिप्लिकेशन करेल सेकंड कॉलम सोबत, नंतर ही मल्टिप्लिकेशन करेल थर्ड कॉलम सोबत, अशा पद्धतीने. मग हे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे ते मी इथे लिहितो बघा. 3 इंटू -3 -9, 0 इंटू 1 0, 3 इंटू 2 6, 0 इंटू 5 0, नंतर हा 3 मल्टिप्लाय करेल 0 सोबत 0, 0 इंटू 7 0. ओके, आणि हा मॅट्रिक्स कंप्लीट. बोला मग आता हे फायनल आन्सर काय आहे ते चेक करा. सो ए बी इज इक्वल टू -3 + 2 -1, 2 + 10 हा झाला 12, 0 + 14 -9 + 0 -9, 6 + 0 6, 0 + 0 हा मॅट्रिक्स. बोला आता याची ऑर्डर किती येणार. रिमेनिंग गोष्टी याचा 2 राहिलेला असतो, याचा 3, म्हणजे 2 रो आणि 3 कॉलम ही आली त्याची ऑर्डर. सो असं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. येथे लक्षात तुम्हाला क्लिअर होत आहे गोष्टी. सो हे झालं 2/2चं मल्टिप्लिकेशन घेतलं. एक सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं प्रोडक्टचं मल्टिप्लिकेशनचं. आणखी काही एक्झाम्पल घेऊया पुढे. नंबर 3, एक्झाम्पल नंबर 3. आता हे काही क्वेश्चन जे आहेत ते एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आपण बघूया. आता नंबर 3. ओके, क्वेश्चन असा आहे, इफ A is 1 2 3 1 2 3 4 5 6, ओके, कॉमा B is equal to 198 198, ओके. आणि प्रश्न आहे फाइंड A इंटू बी. आता हा क्वेश्चन मित्रांनो खूप आधी विचारलाय. हा प्रश्न विचारलाय विंटर एक्झाम 12 मध्ये आणि 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे, आणि 2 मार्कासाठी विंटर एक्झाम 12 मध्ये. चला त्याला सॉल्व करूया. आता बघा, लिहिताना लक्षात घ्या, थोडं व्यवस्थित लिहायचं. सगळ्यात आधी गिवन डाटा जो आहे तो लिहून घ्या. गिवन मॅट्रिक्स ए दिलेला आहे 1 2 3 4 5 6, ज्याची ऑर्डर आहे 2 रो आणि 3 कॉलम, 2 रो आणि 3 कॉलम. दुसरा जो दिलेला आहे बी, त्याच्यामध्ये तुम्ही बघा 198, याच्यामध्ये प्रेझेंट आहे 1 2 आणि 3 रो, पण कॉलम आहे एकच. मग एकच कॉलम असेल तर याला आपण काय म्हणतो, कॉलम मॅट्रिक्स किंवा कॉलम व्हेक्टर. ओके, आता यांचं प्रोडक्ट पॉसिबल आहे का चेक करा. याच्यामध्ये 3 कॉलम आहेत आणि याच्यामध्ये 3 रो आहेत, सो प्रोडक्ट पॉसिबल आहे. चला मग आपण त्यांचा प्रोडक्ट घेऊया. since number of column in matrix A is equal to number of row in matrix B. Okay, therefore matrix multiplication is possible. याचं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन काय आहे इथं, पॉसिबल. मग ते कसं लिहिता येईल आपल्याला. सो therefore A into B is equal to, बोला A काय आहे 1 2 3 4 5 6 इंटू बी काय आहे 198. बोला काय करणार मग आता. सगळ्यात आधी फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. ठीक आहे, म्हणजे एक रो आहे ते एका कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करेल. बघा ते मल्टिप्लिकेशन असं लिहितो डायरेक्ट मी 1 इंटू 1 1, 2 इंटू 9 प्लस 18, 3 इंटू 8 प्लस 8 3 24. करस्पॉन्डिंग एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 1 पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट. 1 इंटू 1 1, 2 इंटू 9 18, 3 इंटू 8 8 3 24 झालं. फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन. आता काय करणार, सेकंड रो जी आहे, जी सेकंड रो आहे 4 5 6, ती परत फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करेल. मग ते डायरेक्ट लिहितो मी 4 इंटू 1 4 प्लस 5 इंटू 9 45, 6 इंटू 8 48,
8 × 48 बरोबर. मग काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही तर मागच्या एक्झाम्पलमध्ये असं सांगितलं होतं की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करते, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करते, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय करते. मग ते तुम्ही इथं का घेतलं नाही? तुम्ही उघड्या डोळ्याने बघा, या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच कॉलम आहे म्हणून फर्स्ट रो ही फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन करेल, काम झालं त्याचं. नंतर सेकंड रो काय करेल? फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करेल, संपला विषय. अरे जेवढे कॉलम आहे तेवढंच मल्टिप्लिकेशन करणार ना, उगाच कुठून कॉलम वाढवत बसायचे. मग बघा आता याचं फायनल आन्सर काय येणार? मग आता ही अल्जेब्राइक सम जी आहे म्हणजे थोडक्यात इथे ॲडिशन होते, आता ती सगळे ॲड करा. मग 8 आणि 4 12 आणि 1 1303 1 म्हणजे की झाले 43 43 बरोबर का नाही. नंतर 8 आणि 5 13 13 आणि 4 17 17 म्हणजे हा झाला 7 1 राहिला 4 आणि 4 8 आणि तो 1 9. सो अशा पद्धतीने हे आन्सर येणार 97. बोला आता याची ऑर्डर किती येईल बरं? एक रो आहे, ही दुसरी रो आहे म्हणजे 2 रो आणि कॉलम किती प्रेझेंट आहे त्याच्यात? कॉलम किती प्रेझेंट आहे मित्रांनो याच्यामध्ये? बघा एक कॉलम, 2 रो आणि 1 कॉलम. सो अशा पद्धतीने हे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. सो हा प्रश्न 2 मार्काला विचारला होता. प्रश्न काय होता? ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय, फाइंड ए बी. मग दोघांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ए मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स लिहून घ्या. ते मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का ते म्हणा. सिन्स नंबर ऑफ कॉलम इन मॅट्रिक्स ए इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम इन नंबर ऑफ रो इन मॅट्रिक्स बी, सो देअरफॉर द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आणि ते कसं करतात ते एक्सप्लेन करा. सो अशा पद्धतीने हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. सो आय थिंक तुम्हाला हा कळला असेल. हा क्वेश्चन नंबर 3 झाला मित्रांनो. पुढे आणखी काही प्रश्न बघू आपण. हा 3 झाला. नंबर 4 नंबर 4 okay. if a is equal to 2 4 3 minus of 6 and question आहे find a square. मग आता बोला स्क्वेअर म्हणजे काय असतो रे? a स्क्वेअर म्हणजेच काय? a इंटू a. त्या एचं स्वतः बरोबरच मल्टिप्लिकेशन. आधी दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊ. गिवन मॅट्रिक्स ए दिलेला आहे 2 4 3 मायनस ऑफ 6. काय बरं याची ऑर्डर? 2 × 2. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला हा जो काही ए आहे ओरिजिनल ए ज्याची ऑर्डर आहे 2 × 2 त्या एला स्वतःसोबत मल्टिप्लाय करायचं आहे. त्याची ऑर्डर पण काय असणार? 2 × 2. मग बघा पहिल्या ए मध्ये नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्या ए मध्ये नंबर ऑफ रो सेम आहेत का नाही? सिमिलर आहेत बरोबर, सेम आहेत. त्यामुळे हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग हे पॉसिबल आहे तर ते कसं करतात ते तर बघूया. सिन्स नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स is equal to number of row in second matrix is equal, hence matrix multiplication is possible. ओके. आणि ते आपण लिहूया. ए चा स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए. बोला रे ए काय आहे? 2 4 3 मायनस 6 आणि परत ए 2 4 3 मायनस 6. ओके. मग बोला पुढे. आता इथे काय होणार बघा. फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. मग 2 × 2 4 4 × 3 तो झाला 12 4 3 12. नंतर सेम फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. आता बघा 2 × 4 म्हणजे हे झालेत 8 4 × 6 6 चौक 24 बरोबर, पण तो मायनस साईन सो मायनस ऑफ 24. मग आता या केसमध्ये काय झालं? फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. ते झालं. आता फर्स्ट रोचं काम संपलं. आता सेकंड रो मल्टिप्लाय करेल फर्स्ट कॉलम सोबत, सेकंड रो मल्टिप्लाय करेल सेकंड कॉलम सोबत. चला मग पहिल्यांदा सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 2 6 मायनस 6 × 3 मायनस ऑफ 18 3 × 4 12 6 6 36 मायनस मायनस प्लस 36.
ओके, हे झालं. आणि आता फायनल आन्सर लिहा. सो देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू बोलो 12 आणि 4 हे झाले 16. 18 मधून 6 गेलेत म्हणजे हे झाले -12 बरोबर, -12. नंतर 24 मधून 8 मायनस करायचे आपल्याला म्हणजे किती झाले ते -16 आणि हे झाले 48. सो अशा पद्धतीने हा 2/2चा ए स्क्वेअर मॅट्रिक्स इथे तयार होतो. ठीक आहे, हा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता हा 2/2चा बघितला आपण. आता आपण जाऊया 3/3 वरती. ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती सेम क्वेश्चन. हा किती नंबरचा होता? हा क्वेश्चन किती नंबरचा होता आपला? क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5 घेऊया. क्वेश्चन नंबर 5. ओके, फाइंड ए स्क्वेअर if a is equal to 2 - 1 1 रो वाइज. नंतर -2 3 -2 -2 3 -2. ओके, पुढे -4 4 -3 -4 4 -3 हे अशा पद्धतीने. ठीक आहे, चला हा आपल्याला दिलाय -4 4 -3 आणि याचा आपल्याला ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे एचा ए सोबतच तिथं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ठीक आहे, मग आता परत एकदा लक्षात घ्या हा जो काही दिलेला आहे याची ऑर्डर काय 3/3. स्वतःला विचारायचं की हे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. ए स्क्वेअर कसा लिहिला जातो? ए इंटू ए. मग पहिल्या ए ची ऑर्डर काय 3/3, दुसऱ्याची ऑर्डर काय 3/3. मग चेक करा पहिल्यामध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम दुसऱ्यामध्ये असणारे नंबर ऑफ रोज हे इक्वल आहेत. सो हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. पण हे आपल्याला तिथे एक्झाममध्ये लिहावं सुद्धा लागतं, ते पण आपण व्यवस्थित लिहू. ठीक आहे, मग चला आता आपण सुरुवात करूया. given a is equal to 2 - 1 1 2 - 1 1 -2 3 -2 -4 4 -3. ओके, मग बघा ए स्क्वेअर म्हणजे काय? therefore a square is equal to what? a into a म्हणजेच काय a 3/3 a 3/3 बरोबर का नाही? a 3/3. मग यामध्ये काय लक्षात येतं आपल्याला? सिन्स नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मैट्रिक्स is equal to number of row in second matrix is equal to number of row in second matrix. Hence matrix multiplication is possible. ठीक है, and that is equal to a square is equal to a into a. बोला आता a matrix 2 - 1 1 minus of 2 3 minus of 2 -4 4 -3 हा झाला a आणि या a चा आपल्याला a सोबत मल्टिप्लिकेशन 2 - 1 1 minus of 2 3 minus of 2 minus of 4 4 minus of 3 अशा पद्धतीने. ठीक आहे, चला मग आता हे मल्टिप्लिकेशन करूया आपण इथं. बोला आता हे मल्टिप्लिकेशन काय येणार ते लक्षात घ्या. काय करणार इथं? फर्स्ट रो काय करेल? मल्टिप्लाय करेल फर्स्ट कॉलम सोबत, नंतर फर्स्ट रो मल्टिप्लाय करेल सेकंड कॉलम सोबत, नंतर फर्स्ट रो मल्टिप्लाय करेल थर्ड कॉलम सोबत. लक्षात घ्या फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. हे झाल्यानंतर सेकंड रो काय करेल? फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. हे झाल्यानंतर थर्ड रो काय करेल? फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. अशा पद्धतीने. ओके, चला मग आता आपण काय करूयात. हे मी तुम्हाला फक्त फर्स्ट रोचं दाखवलं, त्या पद्धतीने तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकतात. मग आता बघा फर्स्ट रो मधला आता फर्स्ट एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट पहिल्याचं पहिल्यासोबत, दुसऱ्याचं दुसऱ्यासोबत, तिसऱ्याचं तिसऱ्यासोबत आणि अल्जेब्रिक सम. ठीक आहे, मग 2 × 2 हा झाला 4
-1 इंटू -2 म्हणजे हा झाला +2. 1 इंटू -4 हा झाला -4. ठीक आहे, हे झालं पहिल्या रोचं पहिल्या कॉलम सोबत आणि कॉलमच्या पोझिशनला लिहायचं. आता पहिली रो दुसऱ्या कॉलम सोबत, मग दुसऱ्या कॉलममध्ये येणार 2 इंटू -1 -2, -1 इंटू 3 -3, 1 इंटू 4 +4. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 इंटू 1 2, -1 -2 +2, 1 इंटू -3 -3. झालं फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम, फर्स्ट रोचं सेकंड कॉलम, फर्स्ट रोचं थर्ड कॉलम. आता या सेम पद्धतीने सेकंड रो काय करेल फर्स्ट कॉलम सोबत, सेकंड रो काय करेल सेकंड कॉलम सोबत, सेकंड रो काय करेल थर्ड कॉलम सोबत. मग चला लक्षात घ्या, -2 इंटू 2 -4, 3 इंटू -2 -6, -2 इंटू -4 हा झाला +8. त्याच पद्धतीने -2 इंटू -1 +2, 3 इंटू 3 9, -2 इंटू 4 -8, -2 इंटू 1 -2, 3 इंटू -2 -6, -2 इंटू -3 इज इक्वल टू +3. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. मग -4 इंटू 2 -8, 4 इंटू -2 -8, -3 इंटू -4 म्हणजे झाला +12, -4 -1 4, 4 3 12, -3 आणि हा 4 -12. पुढे -4 -1 -4, सॉरी -4 +1 -4, 4 इंटू -2 म्हणजे झाला -8. मल्टिप्लिकेशन करतोय मी, -3 इंटू हाफ -3 म्हणजे झाला +9. या अशा पद्धतीने मित्रांनो हे झालं आपलं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. आता याला सिम्प्लिफिकेशन करून लिहूया आपण. सो देअरफॉर a square is equal to बोला 4 -4 0 आणि हा इज राहिला 2, हा झाला 2. पुढे -6 -4 म्हणजे -10 +8 -2, -8 -16 +12 म्हणजे की झाला -4 बरोबर, -18 आणि 12 -4. पुढे आता -2 -3 -5 आणि हा 4 आहे म्हणजे इथं आला -1. 2 + 9 11, 11 मधून 8 गेले 3, 12 -12 0 इथं राहिला 4. पुढे 2 + 2 4 -3 म्हणजे इथं असणार 1, -2 -6 -8 आणि +3 म्हणजे हा झाला -5. पुढे -4 आणि -8 किंवा असं म्हणू शकता -8 आणि हा +9 म्हणजे की झाला तो 1 आणि हा -4 म्हणजे आन्सर काय येणार -3. हा अशा पद्धतीने मित्रांनो फायनल a² आपला आन्सर आला. ओके, सो हा क्वेश्चन आपल्याला 2 मार्कांसाठी विचारला जात असतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. सो आय थिंक क्लिअर झालं असेल तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. सो हा झाला क्वेश्चन नंबर 5. आणखी काही थोडे प्रकार आपण घेऊया वेगवेगळे याच्यामध्ये. नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 दिला आपला बघा, मॅट्रिक्स दिला आपल्याला की इफ A is equal to 0 1 -1 0 1 -1, 4 -3 +4 पुढे 3 -3 4. ओके, हा मॅट्रिक्स दिलाय आणि क्वेश्चन असा विचारलाय प्रूव्ह दॅट असू शकतो किंवा शो दॅट असू शकतो. a² = I. ठीक आहे, हा क्वेश्चन पण खूप मागे विचारला होता समर एक्झाम 2012 मध्ये. पण लक्षात घ्या म्हणजे MSBTचेच क्वेश्चन मी इथे घेतोय. काही क्वेश्चन रिसेंटली विचारले, काही क्वेश्चन खूप मागे विचारलेत. अशा सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. खास करून व्हरायटी कशी ते लक्षात घ्या. इथं काय की एक जो मॅट्रिक्स दिलाय तो आपल्याला काय करायचं, a² ची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला I. आणि I काय असतो रे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला काय करायचं a² a इंटू a चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि फायनल त्याचा आन्सर काय आला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. जर आपण त्याचा आन्सर आयडेंटिटी मॅट्रिक्स पर्यंत आलं तर आपलं आन्सर जे आहे ते बरोबर असणार. म्हणजे प्रूव्ह दॅट जे करायचं आपल्याला प्रूव्ह ते आपण करू शकतो. मग सुरुवात करतो बघा गिवन पासून. गिवन काय a is equal to ओके 0 1 -1 0 1 -1, 4 -3 4, 3 -3 4. ओके, याच्या पद्धतीने.
चला आता आपण काय करूया, जे आपल्याला दिले प्रूव्ह दॅट मध्ये, शो दॅट मध्ये ज्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी दिलेल्या असतात त्याच्यापासून सुरुवात करायची. सो कन्सिडर ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर काय असतो, ए इंटू ए, बरोबर, ए इंटू ए. मग चला ए मॅट्रिक्स लिहून घेऊ आपण. 0 1 -1 4 -3 4 3 -3 4 हा झाला ए. परत हा ए मॅट्रिक्स लिहायचा आहे. 0 1 -1 थोडं लांब लिहूया, -1 4 -3 4 3 -3 4 ए इंटू ए. चला आताच आपण रिसेंटली हा प्रॉब्लेम सोडवला आहे 3/3 चा. मग आता काय करणार, फर्स्ट रो मल्टिप्लाय करेल फर्स्ट कॉलम सोबत, नंतर सेकंड कॉलम सोबत आणि नंतर थर्ड कॉलम सोबत, अशा पद्धतीने. ठीक आहे, थर्ड कॉलम सोबत. ओके, मग बघा 0 × 0 0 1 × 4 +4 -1 आणि हा 3 म्हणजे -3 हे झालं फर्स्ट रो. सेकंड कॉलम 0 × 1 0 1 × -3 -3 -3 -1 × -3 +3. पुढे फर्स्ट थर्ड 0 कारण 0 × -1 0. पुढे 1 × 4 म्हणजे हा झाला +4, नंतर -1 × हा 4 -4, अशा पद्धतीने. पुढे आता सेकंड रो काय करेल, फर्स्ट कॉलम सोबत 4 × 0 हा झाला 0 -3 × 4 म्हणजे झाले -12 4 × this 3 हा झाला +12. आता सेकंड 4 × 1 4 -3 -3 +9 देन 4 आणि हा -3 तो किती झाला -12. ठीक आहे, -12. नेक्स्ट सेकंड थर्ड 4 × -1 -4 -3 आणि हा 4 -12 4 × 4 +16 अशा पद्धतीने +16. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम 3 × 0 0 -3 +4 -12 4 आणि हा +12. पुढे 3 × 1 3 -3 आणि हा -3 +9 4 आणि हा -12. नंतर 3 × -1 -3 -3 प्लस × 4 -12 4 आणि हा +16 अशा पद्धतीने. ठीक आहे, सो फायनल 4 आणि हा 3 1 -3 + 3 0 4 आणि -4 0, बरोबर का नाही, हा झाला 0 -12 + 12 0 9 आणि 4 13 आणि हा 12 म्हणजे इथं राहिला 1 हा -16 + 16 0 -12 + 12 0 9 आणि 3 12 आणि हा 12 परत 0 आणि हा झाला बघा 12 आणि 3 15 आणि हा 16 म्हणजे काय 1. हे अशा पद्धतीने हा कोणता मॅट्रिक्स आहे मित्रांनो, हा मॅट्रिक्स झाला आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 आणि हे मल्टिप्लिकेशन काय केलं आपण एचा स्क्वेअर. सो हे प्रूव्ह झालं. मग आपण इथं लिहायचं हेन्स प्रूव्ड. ओके, ते आपण प्रूव्ह केलं. सो अशा पद्धतीने हा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. क्लिअर झालं. सो सिंपल क्वेश्चन आहे, जसं आपण मागे ए स्क्वेअर म्हणजे ए × ए करतोय त्याच पद्धतीने इथं ए × ए करायचं आहे आणि मग फायनली आन्सर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना. सो आपण ते प्रूव्ह झालं इथं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 8 इथंच घेतो 7 इथंच घेतो मी 7. इफ ए इज इक्वल टू 4 2 8 4 and b is equal to 2 6 -4 -12. Okay, show that AB is null matrix. Show that A into B is null matrix. null matrix म्हणजे काय, झिरो मॅट्रिक्स म्हणजे ज्याचे सगळे एलिमेंट काय असतात 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो करायचं आहे. ओके, चला मग बघूया आपण आता जे दिले त्याच्यापासून सुरुवात करूया आपण. गिवन ए दिलाय 4 2 8 4 बी दिलाय 2 6 -4 -12. Okay, now consider
आपल्याला शो करायचं आहे, प्रूव्ह करायचं, त्यामध्ये जे दिलेलं आहे ते घ्यायचं डायरेक्टली a इंटू बी. ठीक आहे. मग आता बघा a 4 2 8 4 b 2 6 -4 -12. चला तर हे मल्टिप्लिकेशन करूया. मग काय होणार सगळ्यात आधी फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, दिस फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. ओके. मग बोला हे मल्टिप्लिकेशन 4 × 2 8 2 × 4 -8. पुढे 4 6 6 चौक 24 2 -24. 8 दुने 16 4 चौक 16. पुढे 8 48 12 × 4 म्हणजे हे पण आलेत 48. ओके. आणि बघा 8 - 8 0 24 24 0 16 - 16 0 48 0. म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स आला मित्रांनो? ए बी इज इक्वल टू ऑल एलिमेंट्स आर 0 मीन्स इट इज नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स. हेन्स ओके. या अशा पद्धतीने अशाही व्हरायटीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं a² इक्वल टू आयडेंटिटी प्रूव्ह करायला सांगितलं तर a इंटू बीचं मल्टिप्लिकेशन काय येते? 0. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. झाले 7. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. If a is equal to 210 -132 कॉमा b दिला b 130 c दिलाय 1 2 3 -1. ठीक है. क्वेश्चन है फाइंड a इंटू बी इंटू सी. ठीक आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायला विचारलं. आधी काय करणार आपण? a इंटू बीचं मल्टिप्लिकेशन करूया आणि आलेल्या आन्सरचं सी सोबत मल्टिप्लिकेशन करूया. ठीक आहे. सगळ्यात आधी a इंटू बी बघा. सो गिवन a दिलेला आहे तो लिहावं लागेल आपल्याला 210 -132 कॉमा b 130 and c is equal to 1 2 3 -1. ओके. चला आधी काय करूया आपण? a इंटू बीचं मल्टिप्लिकेशन. हे बघा a b इंटू सी. याचा अर्थ काय होतो? इंटू सी. याचा अर्थ काय होतो की आधी आपल्याला a इंटू बीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मग नंतर कोणासोबत आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत? सी सोबत. ठीक आहे. नंतर आपण सी सोबत आपण डायरेक्टली इथं लिहूया. बघा आधी a 210 -1 3 2. नंतर याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत? 130 बी सोबत आणि सी जो आहे तो ॲज इट इज 1 2 3 -1 तो ॲज इट इज. आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा ते पॉसिबल आहे का? 1 2 3 याच्यात 3 कॉलम आहेत. 1 2 3 याच्यामध्ये 3 रो आहेत. सो पॉसिबल. यांचं मल्टिप्लिकेशन करूया. मग हे मल्टिप्लिकेशन बघा याचं याच्यासोबत नंतर याचं याच्यासोबत. बोला आता हे आन्सर किती येणार? 2 × 1 2 1 × 3 3 0 × 0 0. पुढे 2 × 3 6 1 × 0 0 प्लस 0 × 1 0. या शब्द -1 × 1 -1 3 × 3 9 9 2 × 0 0. पुढे -1 × 3 -3 3 × 0 0 2 × 1 2. या शब्द हे झालं मल्टिप्लिकेशन. सी मॅट्रिक्सला ॲज इट इज ठेवा 1 2 3 -1. चला आता याची अल्जेब्राइक सम करून घेऊ आधी. 2 + 3 5 हा झाला 6 हा झाला 8 आणि हा किती असेल? -1. ओके. आणि आता याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करणार? 1 2 3 -1 सोबत. मग बोला ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर कसं करणार? मग आता परत इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम.
मग 5 × 1 5, 6 × 3 6 3 18, नंतर 5 × 2 10, 6 × -1 -6, नंतर 8 × 1 हा झाला 8, -3 -3, 1 × 3 म्हणजे हा -3, नंतर 8 × 2 हा झाला 16, -1 +1 याच्या पद्धतीने. मग बोला याचा आन्सर काय येणार मग इक्वल टू 18 आणि 5 23, 10तून 6 गेले 4, 8तनं 3 गेले हे 5, 16 आणि 1 17. तर मित्रांनो बघा A × B × C, A × B × C या अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. असे सगळे प्रश्न 2-2 मार्काला विचारतात. म्हणजे आतापर्यंत बघा आपण बघितलं सगळ्यात आधी मॅट्रिक्सचे नंतर टाइप्स बघितले, नंतर आपण बेसिक ऑपरेशन म्हणा किंवा अल्जेब्रा ज्यामध्ये आपण इक्वॅलिटी, त्यासोबत ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. सो हे बेसिक आता आपलं इथं झालेलं आहे. यावरती 2-2 मार्काचे प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता मॅट्रिक्सच्या आणखी महत्त्वाच्या काही कन्सेप्ट आहेत, जसं की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, कोफॅक्टर काय असतं, ॲडजॉईंट काय असतं, इन्व्हर्स काय असतं, आणि नंतर या मॅट्रिक्सचं अप्लिकेशन म्हणजे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे आहेत बाय युझिंग मॅट्रायसेस ते पण आपण इथं स्टडी करणार आहोत. ओके, इथं आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये रिमेनिंग पार्ट डिस्कस करू. थँक्यू.